श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कसे आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। आणि आज 5वा गुरुवार आहे, तर मी म्हटलं सकाळी सकाळी अगोदर स्वयंपाकाचं निपटून घेते। तर बघू शकता मी इथे आज बनवणार आहे हिरवीगार मला मेथी मिळाली होती, तर मी मेथीचे 2 जुड्या घेऊन आले आणि मेथीची भाजी बनवणार आहे। त्याच्यासोबत मस्त गरम गरम नाचणीच्या भाकरी। तर बघू शकता कांदे टमाटर आणि मिरच्या टाकणार आहे मी, तिखट नाही टाकणार आहे। तर कांदे टमाटर मिरच्या मस्त धुवून घेतलेल्या आहे मी, आणि इथे भाजी सुद्धा धुवून घेतलेली आहे छान बघा। आणि वांगी सुद्धा टाकणार आहे मी, छान लागतात, तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा मेथीमध्ये वांगे आणि आलू। तर बघा इथे मेथी छान मस्त हिरवीगार आहे आणि वॉश करून घेतली आहे छान मी। आणि मी 4 पाण्याने वॉश करते, जिथपर्यंत पूर्ण माठी एक कंकड निघत नाही तिथपर्यंत मी वॉश करत राहते। तर 3-4 पाण्याने मी छान मेथी धुवून घेतलेली आहे। आणि कांदे बघा जास्त घेतलेले आहे मी, टमाटर सुद्धा जास्त घेतलेले आहे, कारण की टमाटर मेथी कशी थोडीशी कडसर राहते, हिरव्या भाज्यापाल्या कडसरच राहतात, तर मी त्यामध्ये थोडेसे टमाटरचं प्रमाण जास्त घेते। आणि कांदे सुद्धा मी जास्त घेतलेले आहे बघू शकता तुम्ही। आणि तुम्ही याच्याहून जास्तही कांदे घेऊ शकता, जर म्हणजे आपल्या घरी माणसांची क्वांटिटी जास्त असणार तर तुम्ही भाजी कमी असणार तर तुम्ही कांदे जास्त टाकू शकता। तर माझ्या घरी भाजी जास्त आहे तर मी तेवढे कांदे नाही घेतलेले आहे। आणि मिरच्या पण मला थोडीशी झणझणीतच मेथीची भाजी खायची होती, म्हणजे मला तर उपास आहे, मी सायंकाळी खाणार, पण थोडीशी मी झणझणीतच करत आहे, कारण भाकरीसोबत भाज्या थोड्याशा तिखटच छान वाटतात। तर बघा मी मिरच्या छान मस्त अशी कापून घेते, आणि काही हरकत नाही एवढ्या मोठेही कापल्या तरी, कारण की ते भाजीमध्ये नरम होऊन जातात। तर कांदे वगैरे बघा आणि टमाटर बघा मी जास्त घेतलेले आहे, कारण की टमाटर कसा आहे मेथीचा जो कडसरपणा आहे कडूपणा आहे तो कमी करतो, आणि छान पण वाटते मेथीच्या भाजीमध्ये। थोडंसं टमाटर खूप छान वाटते, थोडीशी भाजी थोडीशी आंबट वगैरे, आंबट तिखट थोडीशी कडसर अशी वाटते। आणि मेथीची भाजी माझी वन ऑफ फेवरेट आहे। आणि कसं आहे आता मेथीची भाजी पण जास्त दिवस राहणार नाही, थंडीचा सीझन संपत आलेला आहे, तर मेथी सुद्धा जास्त दिसणार नाही आहे। तर जेवढी होणार तेवढी मेथी खाऊन घ्या, कारण की मेथी शरीरासाठी खूप पौष्टिक आहे। तुम्हाला माहीत आहे हेल्दी की आपल्या केसांसाठी मेथी किती आवश्यक आहे। तर हिरवी मेथी आपण तेलामध्ये मेथी दाणे टाकतो आणि तेल गरम करून मग केसांना लावतो, तर ते तर आपण करतोच, पण मेथी पण खा। मेथी डायरेक्ट शरीरामध्ये जाऊन जे आपल्याला प्रोटीनपणा देतो ते आपल्या केसांसाठी आणखीन फारच जास्त चांगलं राहतात। आणि मेथी खूप प्रोटीन आहे मेथीमध्ये, आणि थंडीची मेथी थोडीशी आपल्या शरीराला वॉर्म पण ठेवते अंदरून। तर थोडासा मी लसूण घेऊन घेतलेला आहे। आणि तुम्हाला माहिती आहे आज गुरुवारची पूजा आहे, मांडणी करावी लागते, आज 5वा गुरुवार आहे माझा, मांडणी करावी लागते। आणि मी म्हटलं मेथीची रेसिपी पण तुम्हाला दाखवून देते, कारण की आज परफेक्ट मेथीची रेसिपी तुम्हाला दाखवते म्हटलं। तर बघा इथे मोहरी टाकलेली आहे तेलामध्ये, तेल जास्त हिरव्या भाज्यांमध्ये तेल जास्त नको घाला, कारण की मग ते भाज्या तळल्या जातात, कमी टाका, कारण की हिरव्या भाज्या जेवढ्या दिसतात त्याची क्वांटिटी खूप कमी होते। जिरा टाकून घेतलेला आहे, आणि आता टाकून घेते आहे कांदा। आणि जेव्हा तुम्ही कांदा टाकता तेव्हा तुम्ही कमी पॉवरवर टाका, जास्त पॉवरवर नको टावा, नंतर लागन तर तुम्हाला पॉवर तुम्ही जास्त वाढवू शकता, पण जेव्हा कांदा मिरची आपण टाकतो तेव्हा पॉवर कमी ठेवा, कारण की ते तडतडते आणि ते तेल जे आहे ते बाहेर उडते। तर बघा आता पटपट मी मेथी सुद्धा कापून घेते बारीकशी छान। आणि याचे तुम्हाला म्हणजे हे का म्हणते आपल्याला ढेटा दिसत असणार, तर त्या कोवडे आहे, फार कोवडी होती भाजी, तुम्हाला दिसत आहे तिची पानं मोठे पण पुष्कळ कोवडी होती, आणि डेट पण खूप कोवड्या होत्या, म्हणून मी डेट सुद्धा टाकलेले आहेत, आणि जे जट्टर झालेले आहे ते फेकून दिलेले आहे। आणि मला जेव्हाही मला हिरवी मेथी मिळते अशी ह्याप्रमाणे मी घरी आणतेच आणि बनवतेच। तर बघा आणि पानं पण माहिती आहे का कोणत्या पानाला कसं ते पांढरं असे रखिरीसारखे पडून राहतात, पण याच्या एकही पाण्यामध्ये काहीच नाही आहे, पूर्ण क्लीन हिरवगार आहे। आणि मी इथे बनवणार आहे नाचणीचं
भाकर नाचणीचं पीठ आहे हे, आणि नाचणीची भाकर सहसा बनत नाही. तर तुमच्याशी नाही बनत असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये थोडं प्रमाण टाकून तुम्ही ते पोळ्या लाटू शकता. तर मी अख्खं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. तर बघा असं अख्खं, आणि थोडंसं कोमट पाणी टाकू शकता तुम्ही. तर कोमट पाण्याने भिजून घ्या. मी बघा थोडं मीठ टाकत आहे याच्यात, तुम्हाला चवीनुसार मीठ टाकून घ्या. आणि नाचणी खूपच म्हणजे फायदेशीर आहे, खूप प्रोटीन आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला माहीतच असणार, सांगायची काही गरजच नाही आहे. तर बघू शकता तिकडे मी नाचणीचं पीठ म्हटलं वेळेवर भिजवते, इकडे भाजी करून घेते, कारण की ते वेळेवरच भिजवून असे भाकरी टाकावे लागतात. आणि इथे टमाटर टाकून घेतलेला आहे, आणि मी गॅसचा पॉवर पण मोठा केलेला आहे छान. आणि माझ्याकडे वाटाण्याचे दाणे होते, तर मी ते सोलून घेतलेले आहे वाटाण्याचे दाणे. आणि बघा वाटाण्याचे वाटाण्याच्या दाण्यापेक्षा तुरीचे दाणे फार छान वाटतात मेथीमध्ये, तुम्ही नक्की ट्राय करा. तर माझ्याकडे तुरीचे दाणे नव्हते, तर मी वाटाण्याचे दाणे घेतलेले आहे. तर बघा वांगा वाटाणे मिक्स करून घेतलेले आहे, आणि छान वॉश करून ते पाण्यामध्ये ठेवलेले, कारण की वांगे लवकर ऑक्सिडाइज होतात. छान आपले टमाटर नरम झाले की आपण सगळं टाकून देऊ, याच्यात बेसिक मसाले टाकूया. आणि बाहेर रोडाचं काम सुरू असल्यामुळे ना खूपच डिस्टर्बिंग होते याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. तर बघा तुम्हाला बाहेरचा आवाज येत आहे की मला तर नाही माहीत, पण बाहेरचा आवाज मला खूप येत आहे, कारण की रोडाचं काम सुरू आहे. आणि याच्यात मी टाकले आहे फक्त धनिया पावडर टाकलेला आहे, काहीच नको टाका तुम्ही, गरम मसाला वगैरे टाकू नको, याच्यात काही टेस्ट नाही लागत. जेवढी साधी भाजी बनवाल तेवढी ही भाजी टेस्टी लागते. बघू शकता मी याच्यात काहीच नाही टाकलेलं आहे. कांदा आहे, मिरची आहे, टमाटर आहे, आणि धने पावडर टाकलेला आहे मी. आणि बघा इथे मी टाकत आहे आता सर्वात अगोदर वांगे, कारण की वांग्यांना जे हळद वगैरे आहे त्याचं कोटिंग थोडं लागलं पाहिजे, आणि हळद पण मी थोडीशीच टाकली आहे, जास्त नाही टाकलेली आहे. तर छान बघा आपण जे वांगे पाण्यात ठेवतो ना ते ऑक्सिडाइज होतात, तर ऑक्सिडाइज होते म्हणून त्याचं पाण्याचा कलर चेंज झालेला आहे. छान परतून घेऊया. आणि बघू शकता मी जास्त हळद नाही टाकलेली आहे, कारण की तुम्ही हळद टाका, हळदीचा कलर दिसणारच नाही, कारण की हिरवी भाजी असल्यामुळे जो हिरवापणा निघतो, त्याचा कलर निघतो हिरव्या भाजीचा, तोच त्याला लागून जातो. म्हणून सहसा हिरव्या भाज्यांमध्ये तुम्ही हळद नाही टाकलेली तरी चालेल. तर मी थोडी थोडी भाजी कापून टाकून घेते छान. आणि खरंच सांगते भाजी खूप टेस्टी झालेली होती. आणखीन एक तुम्हाला सांगायचं होतं की हिरव्या भाज्यांमध्ये मिठाचं प्रमाण अगोदरच असतो, तर तुम्ही मीठ टाकताना सांभाळून टाका, कमीच टाका, कारण की भाजी आपल्याला क्वांटिटी खूप दिसते पण ती चिमल्यानंतर खूप कमी होते, तर त्यानुसारच तुम्ही मीठ टाका. तर बघा आता मी भाजी एका साईडला मांडून घेतलेली आहे, आणि इथे मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, थोडं मीठ टाकलेलं आहे त्याच्यात, आणि भिजवून घेते मी त्याला थोडं थोडं. आणि जास्त नाही घेतलेलं आहे, थोडंच घेतलेलं आहे, कारण की खाणारं कोणी नाही आहे, मी माझ्यासाठी संध्याकाळी करणार आहे, तर त्यामुळे म्हटलं मी थोडंसंच भिजवून घेते. आणि मुलींना जास्त आवडत नाही नाचणीचं पीठ वगैरे, असं काही आवडत नाही, त्या ज्वारीचा भाकर खातात पण नाचणीची नाही खात. पण नाचणी खूपच पौष्टिक असल्यामुळे मी प्रत्येक गोष्ट त्यांना म्हणजे देते, त्यांना आवडो का नाही आवडो पण मी द्यायचा प्रयत्न नक्की करते. तर बघा इथे मी भिजवून घेते, आणि हे एकजीव नाही होत आहे, ते थोडं हळूहळूच होते. आणि बघा इथे माझी रेडी आहे थाली, मेथीची भाजी, नाचणीची भाकर आणि भात. तुम्ही सुद्धा ट्राय करा, खूप टेस्टी आहे. मी माझ्यासाठी केलेली आहे, आणि सकाळी केली होती पण संध्याकाळी मी माझ्यासाठी थोडीशी कडक केलेली आहे भाकर. बघू शकता थोडी पातळ केली आहे, आणि खूप टेस्टी मेथीसोबत नाचणीची भाकर इतकी टेस्टी लागली, खूप टेस्टी लागली. आणि बघा नंतर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी इथे आलेली आहे, आपले देवघरात आलेले आहे, कारण की आज 5वा गुरुवार आहे. तर सगळे कामं निपटून मी आता देवाकडे येऊन बसलेले आहे, आणि हार्डली आता वाजलेले आहे 10. तर मी 10 वाजता पूजा करायला बसलेली आहे.
तर कारण की सकाळी वेळच नाही मिळाला मला, मुली शाळेत वगैरे गेल्या, सगळा डबा वगैरे तयार झाला, त्यांना दिला. त्यांनी सगळं वेळच लागतो, झाडू पोछा वगैरे करायला वेळच लागतो. तर निवांतपणे मग मी बसलेली आहे आता पूजा करायला बसलेली आहे. तर बघा आता एक सर्वात अगोदर मी दिवा लावून घेतलेला आहे. तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आले की सर्वात अगोदर तुम्ही दिवा लावा, त्यानंतरच देव उचला. कारण की दिवा हा अग्नी स्वरूप आहे आणि अग्नी स्वरूप म्हणजे आणि आपलं प्रत्येक काम आपण अग्नी साक्षीला करतो. म्हणून तुम्ही सर्वात अगोदर दिवा लावत जा. कारण की बघा आपण कुठून पण येतो तर सर्वात अगोदर घरी आपण लाईट लावतो, अंधार असला की लाईट लावतो आहे ना. त्याचप्रमाणे तुम्ही घरात, देवाच्याही घरात उजेड अगोदर करा. आणि एक दिवा म्हणजे अग्निसाक्षी असतो, अग्नीचं स्वरूप असतो आणि अग्नीच्या साक्षीने आपण सगळं काम करत असतो. तर तेच तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून तुम्ही सर्वात अगोदर दिवा लावून घेत जा. तर इथे बघा मी सर्व देव काढून घेतले आहे. तुम्ही म्हणत असणार की तांदूळ तसेच ठेवले आहे. मी तांदूळ तेच वापरते प्रत्येक गुरुवारी. माझे 5 गुरुवार झाले, आज 5वा गुरुवार आहे. आणि जे आपण कलशाखाली तांदूळ ठेवतो तेच प्रत्येक गुरुवारी ठेवायचे आहे. आणि जेव्हा आपण उद्यापन करतो त्याच्यानंतर ते तांदूळ एक तर तुम्ही त्याचं भात बनवून तुम्ही गाईला देऊ शकता किंवा तुम्ही निर्माल्यमध्ये टाकू शकता. तर माझ्या घराजवळ नदी आहे, तर मी त्या नदीमध्ये जाऊन सगळं निर्माल्य टाकून येणार. तर बघा इथे मी पूर्ण देव स्वच्छ धुवून घेत आहे. आणि बघा ह्या कवड्या आहे, आपण कवड्या आणून नुसत्या ठेवू नका, त्यांना तुम्ही त्यांची सुद्धा सेवा करा. त्यांना छान पाण्याने धुवून छान हळद कुंकू लावून त्यांना मग त्यांची पण पूजा करा. कारण की कवड्या लक्ष्मीकारक असतात, तुम्हाला मी नेहमी सांगत असते. आणि बघा हे पाल्यामधलं मी पाणी बदलून घेत आहे. सहसा मी प्यायला देते, पण आज काही लक्षच नाही राहिलं माझं पूजामध्ये की प्यायला ठेवू दे म्हणून. कारण की घरी मी सगळ्यांना तीर्थ म्हणून सगळं ते पाणी देत असते. एक स्वामी महाराजांचं आहे तांबा आहे आणि एक चांदीचा तांबा आहे, ते प्रत्येक देवांसाठी ठेवत असते मी पाणी. बघा असं स्वच्छ कपड्यांनी मी पुसून घेते. आणि तुम्ही म्हणाल की कपडा थोडा हे झालेला आहे, पण व्हाईट कपडा आहे आणि त्याला हळद आणि कुंकू वगैरे लागते, तर ते कपडा थोडासा घालण्यासारखा दिसतो. पण मी 2 दिवसाआड तर मी देवाचे कपडे धुतच असते, पण ते तरीसुद्धा तसेच होतात. आणि इथे बघा माळा वगैरे घालून छान मी त्यांच्या जागेवर त्यांना अगोदर बसून घेते देवाला. आणि मी हा गणपती बाप्पासाठी एक मुकुट आणलेला होता, तो थोडासा छोटा झाला आहे. नेक्स्ट टाइम मी कुठे जाणार तर त्यांच्यासाठी नक्की छान मुकुट आणणार आहे. आणि हे आहे माझे कृष्णबाळ आहे, त्यांनासुद्धा मी त्यांच्या जागेवर बसून घेते. आणि कृष्ण देवाला नेहमी लक्ष्मी, तुमच्या घरात देवपाटात लक्ष्मी असणार तर लक्ष्मीच्याच जवळपास ठेवा. ही आहे माझी अन्नपूर्णा आई. आणि अन्नपूर्णा आईच्या जवळ तुम्ही पिंड ठेवा. देवांची मांडणी सुद्धा म्हणजे खूप विचार करूनच ठेवते की कुठे काय ठेवायचं आहे, कुठे कसं देव मांडून देत नाही मी, कुठे काय ठेवायचं आहे ते विचार करूनच ठेवते. जसं कृष्णाजवळ लक्ष्मीची मूर्ती ठेवली आहे. अन्नपूर्णा देवीच्या आईच्या समोर मी महादेवाची पिंड ठेवलेली आहे. आणि महालक्ष्मी आईच्या मूर्तीच्या समोर मी कवड्या ठेवलेल्या आहे. असं सगळं विचार करून मी सगळं देवी देवता मांडलेल्या आहेत. जसं आपण आपल्या घरात वास्तुशास्त्राच्या हिशोबाने राहतो, प्रत्येक वस्तू आपण वास्तूच्या हिशोबाने बघतो, त्याचप्रमाणे देवांचं सुद्धा ठिकाण कुठे काय असणार ते तुम्ही सगळं विचार करून मांडा. आणि बघा माझे स्वामी महाराजांना हिना अत्तर खूप प्रिय आहे, तर मी त्यांना हिना अत्तर लावून घेते म्हटलं अगोदर. तर बघा हिना अत्तर मी अक्कलकोटवरूनच घेऊन आलेली होती. मी स्वामी महाराज आणले तेव्हा स्वामी महाराजांचं सगळं सामान मी अक्कलकोटवरूनच घेऊन आली. इथे सुद्धा मिळते, पण मी म्हटलं इथे भटकण्यापेक्षा जिथून आपण सर्व घेत आहे तर तिथूनच घेऊ. आणि जेव्हा संपणार तेव्हा मी इथूनच घेणार.
तर बघा त्यांना हिनं अत्तर लावून दिलेलं आहे आता. आणि त्यांना आज मी छान पिवळं करून टाकलेलं आहे. आज छान मस्त देवाला सगळं आसनही पिवळं आहे, त्यांचे लोडी पिवळे आहे, त्यांचं वस्त्रही पिवळं आहे आणि त्यांचा फेटाही पिवळा आहे. हे माझे स्वामी महाराज आहे, त्यांना छान अष्टगंध आणलेला आहे. मी केसरचं अष्टगंध आणलेला आहे. तर बघा मस्त छान मस्त माझे स्वामी महाराज खूप छान दिसत आहे. बाकी पूजेचं सामान मी सगळं काढून ठेवलेलं आहे गुरुवारचं. आणि बघ इथे आता मी सगळ्यांना हळद कुंकू लावून घेते देवांना. आणि हा माझा चंदनाचा पाट आहे आणि हा माझा सासूंचा आहे. खूप वर्ष झाले ह्या पाटाला. आणि हे चंदनसुद्धा माझ्या सासूंनीच दिलं होतं. तर मी रोज महादेवाच्या पिंडीला लावते आणि तांदूळसुद्धा घालते, कारण की तांदूळ महादेवाला प्रिय आहे, पांढरे तांदूळ. तर आणि आणखीन काही रिझन आहेत, त्याच्यामुळे मी पिंडीवर तांदूळ ठेवते. अगरबत्ती वगैरे लावून घेतलेली आहे. आणि आता मी आलेली आहे आपलं हे बघा पान आणि ही काडी आहे. ही आहे अक्कलकोट वटवृक्ष आहे ना, वटवृक्षाचं पान आहे हे अक्कलकोटचं. आणि ही काडी आणि सहसा लोक खूपच मागं लागतात, पण तिथलं पान आणि मी काडी घेऊन आलेली आहे घरी वटवृक्षाची. आणि आपली पूजा झालेली आहे आणि आता मी वळलेली आहे आपली महालक्ष्मी ची स्थापना करायला. तर बघा सर्वात अगोदर मी दिवा लावून घेतलेला आहे आणि तिथे मी तांदळामध्ये मी अष्टकमल काढून घेतलेलं आहे अगोदर. आणि हळद कुंकू वाहून घेते तिथे. अष्टकमल तुम्ही काढा, तुम्हाला म्हणजे जमत असणार तर तुम्ही काढा, नाहीतर राहू द्या. पण अष्टकमल काढणं खूप छान राहते, कारण की अष्टकमल लक्ष्मीला प्रिय आहे. आणि जे लक्ष्मीला प्रिय आहे, जे तुम्हाला माहीत आहे ते तुम्ही करा. तर बघा कळश घेतलेला आहे, कळश स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यामध्ये मी दुर्वा, झेंडूचं फूल, तांदूळ, हळद कुंकू, 1 रुपया आणि सुपारी तांदूळ टाकून घेतलेली आहे. आणि छान सूत, कळशाला सूत नेहमी बांधायचंच. बघा सूत बांधलेला आहे मी. माझ्याकडे हा होता तर मोहली म्हणतात त्याला, मोली. तर मी चारी सगळ्या ठिकाणी मी हळद कुंकू लावून घेते, हळद कुंकाचे हे बोटं. आणि आता ह्या डहाळ्या आणल्या होत्या मी 5 प्रकारच्या, 5 छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. आणि पांड्या तुम्ही नक्की स्वच्छ करून घ्या, कारण की खूप धूळ राहते त्याच्यावर. कुठून ते पानं राहतात आणि सगळं म्हणजे धूळ वगैरे कुठची धूळ येते, त्या पानांना चिपकते. तर स्वच्छ धुवून घ्या मस्त छान. तर बघा मी अशा प्रमाणे छान. आणि मागच्या साईडनं भर देते मी जास्त, कारण की समोर आपलं देवी आईचं मुकुट राहते, तर मी फांद्या थोड्याशा मागच्या साईडला भर देते. तर बघा हे नारळ मी असं पाण्यामध्ये ठेवत असते, कारण की पाण्यामध्ये ठेवलेलं नारळ तडकत नाही. तर तुम्ही सुद्धा ही गोष्ट नोट करून घ्या. जेव्हा आपण म्हणजे 5 गुरुवार 4 गुरुवार करतो, तो ह्या गुरुवाराच्या मधात जे नारळ आपण एकच वापरतो, नारळ बदलत नाही आपण श्रीफळ. तर त्यामुळे ते पाण्यामध्ये ठेवा, त्याने काय होते ते नारळ तडकत नाही. पुष्कळ जणांचं असं राहते की नारळ तडकला तर दुसरा वापरतात, त्याच्यामुळे तुम्ही पाण्यामध्ये ठेवा, नारळ तडकत नाही. आणि आज मी बघा काहीतरी विशेष केलं आहे. आज मी पुन्हा देवी आईचा ड्रेस चेंज केलेला आहे. तर एक माझ्याकडे तुम्हाला माहीत आहे, अगोदरची तुम्ही व्हिडिओ बघितली असणार, तर त्यामध्ये मी हिरवा ड्रेस घातलेला होता. आणि माझ्याकडे असा छोटा एक ड्रेस होता आणखीन, तर त्याला मी कॉम्बिनेशन करून असं केलेलं आहे. 2 ड्रेस घातलेले आहे मी. बघू शकता किती सुंदर वाटत आहे ड्रेस. आणि आणखीन आणणार मी पिवळा वगैरे कलर पण आणणार आहे. बघा किती छान वाटत आहे ड्रेसचं, रेड, ग्रीन, गोल्डन. आणि हाच बघा माझे गजलक्ष्मी, लक्ष्मी आईचं नाव आहे गजलक्ष्मी सुद्धा आहे. तर गजलक्ष्मी म्हणजे आपले हत्ती. तर मी असे हत्ती घेतलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही हत्ती सुद्धा ठेवलेले आहे. आणि पानं मांडून घेतलेले आहे. ह्यावेळेस पानं खूप जास्त झाले, तर बघा पानं मांडून घेतले. पानावर तांदूळ मांडून घेतलेले आहे मी.
आणि पहिल्या ह्याच्यात ठेवलेलं आहे मी आपले गणपती बाप्पा, महालक्ष्मी आई, जी आपण रेग्युलर पूजा करतो ती महालक्ष्मी आई इथे ठेवलेल्या आहे. कवड्या तुम्ही नक्की ठेवा. तुमच्याकडे नसणार तरी चालेल, पण असलं आहे तर नक्की ठेवा. आणि बघा इथे मी रांगोळीमध्ये टाकलेले आहे पानं, कारण की पानं खूप जास्त होते, तर मी म्हटलं काहीतरी आपण सजावट करून घ्या. आणि ह्याप्रमाणे मी केलेली आहे लक्ष्मी आई, महालक्ष्मी आईची पूजा अशी स्थापना केलेली आहे. साधी सुधी आपली मी साधीच करते. तर बघा ड्रेस बघा किती छान वाटत आहे. आणि इथे आहे आपले स्वामी महाराज, घरचे देव. तर बघा ह्याप्रमाणे माझी मांडणी आहे. तुम्हाला कशी वाटते मांडणी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि यावेळेस प्रसादाला मी मखाणे ठेवले आहे, कारण की मखाणे कमळाचं फळ आहे आणि महालक्ष्मी आईला प्रिय आहे. आणि रांगोळी बघा माझी कशी वाटली पानांची, साधी सोपी छान. महालक्ष्मी आई खूप सुंदर वाटत आहे, बघू शकता तुम्ही. आणि माझी पूजा झालेली आहे, मांडणी झालेली आहे, पूजा झालेली आहे. आणि आता मी बाकीचं वाचन करून घेते. आणि इथे मी मागे तुम्हाला सांगितलं होतं गणपतीची फोटो मी इथे लावून घेतली. श्री महालक्ष्मी नमनाष्टक, सुखदात्री दुःखहरे महामाये जगतमाते, शंखचक्र गदा धरे महालक्ष्मी माते नमोस्तुते. तेजस्विनी विश्वाधारे, आद्यशक्ती विष्णुकांते, आदि अंत नाही खरे महालक्ष्मी माते नमोस्तुते. सर्वव्यापी यशाधरे, सर्वज्ञे सिंधू संभूतेषु शुद्ध सत्वरूप धरे महालक्ष्मी माते नमोस्तुते. कमले कमल नेत्र मंगले, मुग्ध मुदिते कोमले मोहिनी धरे महालक्ष्मी माते नमोस्तुते. हे शुभ्र वस्त्रधारे, दिव्यलंकार भूषिते, भाविनी गरुडा ध्वज धरे महालक्ष्मी माते नमोस्तुते. सर्व दुःख हरे देवी भुजंग शयन नांगने, भगवती भाग्यदात्री महालक्ष्मी माते नमोस्तुते. संतती सुख धनदात्रे, सिद्धी बुद्धी भुक्ती मुक्ते, आरोग्य सुख धरे महालक्ष्मी माते नमोस्तुते. महालक्ष्मी संकट हरे, धन वैभवदायिनी सुख सुमते, सुख प्राप्ती तिच्यावरे महालक्ष्मी माते नमोस्तुते. सर्व स्मरणे तिचितेच्या दैन्य सरे, भोळ्या भावे प्रसन्नते, वैभवे घर भरे महालक्ष्मी माते नमोस्तुते. हाय फ्रेंड्स, बघू शकता पूजा झालेली आहे. आणि आज आपला 5वा गुरुवार सुद्धा पार पडलेला आहे. आणि आज आहे अमावस्या. अमावस्या कालच लागली होती. आज 5:30 वाजेपर्यंत अमावस्या आहे. तर तुम्ही 5:30 नंतर उद्यापन करू शकता. पण मी 4थ्याच गुरुवारी उद्यापन करून घेतलेला आहे, कारण की काही कारणास्तव मी 4थ्याच गुरुवारी करून घेतलेला आहे. तर तुम्ही 4थ्या गुरुवारी तर आता निघून गेला आहे, पण पुष्कळ लोकांनी 4थ्या गुरुवारी सुद्धा उद्यापन केलेलं आहे. कारण की वेळेचा पण हे राहते बायांना. तर आज पण तुम्ही उद्यापन करू शकता, कारण की आज 5:30 नंतर आपली अमावस्या खतम होणार आहे. तर आमचं आज अशी पूजा झालेली आहे. आज 5वा गुरुवार होता, तर बघू शकता.